हॅलो हॅलो. सामना क्रमांक तिसऱ्याच आपल्याला पाहायला मिळतोय आजच्या फायनलच्या दिवसामधील स्मार्ट बॉईज जांभवाडी विरुद्ध रॉयल स्टार बिटुल्ली ही दोन संघ सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. रॉयल स्टार बिटुल्ली या संघानं प्रथम नाणेफेकचा कॉल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण लावण्याचा निर्णय घेतला गेला आहे. ते बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्मार्ट बॉईज जांभवाडी हा संघ सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. गणेश आणि विलास स्टॅगवरती गणेश पहिले षटक आपल्याला पाहायला मिळतोय. शिवाजीच्या माध्यमातून इथे पहिलाच बॉलला फिकी केला. इथे फाईन लेगला बॉलला ढकलून दिले, परंतु इथे एक धाव तर काढण्याचा प्रयत्न होता. धाव काय घेतली गेली नाही आहे. इथे डॉट बॉल सध्या तरी शिवाजी गोलंदाजाचा आपल्याला पाहायला मिळतो आहे. एक चांगली सुरुवात सध्या तरी बिटुर्ले या संघाकडून पाहायला मिळते. एक चांगला गोलंदाज आहे बिटुर्ले या संघाचा. नक्कीच या खेळाडूने 7व्या दिवसामध्ये एक चांगली कामगिरी केली होती. चांगले सामने जिंकून दिले होते आपल्या संघाला. परंतु इथे पुन्हा एकदा एक फायनलच्या दिवसामध्ये प्रथम पहिलेच ओव्हर हाताळताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. इथे दुसऱ्या बॉलवरती 4 धावा येत आहे. गणेशच्या बॅटमधून या 4 धावाडे श्री गणेश होतोय स्मार्ट बॉईज जांभोळे या संघाचा. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल शिवाजी. इथे पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला फटका खेळा. इथे क्षेत्ररक्षक आहे ते थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पालवतोय. बॉल अडला गेला. या बॉलवरती एक सिंगल धाव. या एक धाव्याने संघाचा स्कोरबोर्ड हा 5 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. अजूनही या षटकामधील शिवाजी या गोलंदाजाचे 3 बॉल सलग सामने करेल. यावेळी विला स्ट्राईक रोटेट झाले. या तर नक्कीच स्ट्राईक मिळते. विलास या फलंदाजाला मोठे फटके खेळण्यात माहीर आहे. विलास सध्या तरी या त्या पहिल्या बॉलचा सामना करेल या फायनलच्या दिवसामध्ये. पहिला बॉल यावेळी सालक्या हाताने खेळून काढलाय. स्क्वेअर लेगला बॉलला ढकलून दिला. एकदा मात्र वेगाने काढले जाते. या दुसरा धावेचा कॉल, परंतु इकडे मिड विकेट मधून एक क्षेत्ररक्षक होतोय. ते चांगला क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला होतंय. दीपकच्या माध्यमातून इथे एक सिंगल धाव काढले गेले. एक सिंगल धावाने संघाचा धावफलक 6 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. अजूनही या षटकामधील 2 बॉल शिल्लक आहे. पुढील बॉल इथे पुन्हा एकदा फटका खेळला आहे. इथे कव्हरला फटका होता. पुन्हा एकदा इथे मिस फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. या बॉलवरती पुन्हा एक धाव काढली जाते. या सिंगल धावाने संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी या 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. षटकातील अजूनही शेवटचा बॉल शिल्लक शिवाजी या गोलंदाजाचा. एक चांगला ओव्हर आपल्याला पाहायला मिळतो आहे रोस्टार बेटुले या संघाकडून. शिवाजीच्या माध्यमातून दुसऱ्या बॉलवरती एक चौकार आपण पाहिला होता. त्यानंतर एक चांगलीच गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते शिवाजीच्या माध्यमातून. इथे स्कोर चेंडू घोषित केला आहे. वाईट सिग्नल आलाय पंचांचा. एक अतिरिक्त धाव जोडली जाईल. एक धावाने संघाचा स्कोरबोर्ड 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. षटकातील पुढील बॉल हो हो यावेळेस पुन्हा एकदा यार्कर डिलिव्हरी होती. इथे विलासला समजलं नव्हतं. अगदी पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न झाला होता. इथे मात्र संपर्क नाही. शेवटचा बॉल डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्मार्ट बॉईज जांभोडी या संघाचा धावफलक 8 याकड्यावरती जाऊन पोहोचतो आहे. ते दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळतो आहे कृष्णाच्या माध्यमातून. पहिलाच बॉल इथे एक अचूक टेपवरती. हॅलो हॅलो.
इथे मात्र कृष्णाची एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहतो. इथे पुन्हा एकदा चांगला फटका खेळलाय, बॉल निघून चाललाय सीमा रेखा पार. इथे तिसऱ्या बॉल वरती षटकार पाहायला मिळतोय गणेशच्या बॅट मधून, अगदी स्टेट ड्राईव्ह. हॅलो हॅलो, 14 धावा स्कोरबोर्ड होती लागला गेला. आता स्मार्ट बॉय जांभोडी या संघाची इथे नक्कीच गणेशच्या बॅटमधून आपल्याला तिसऱ्या बॉलवरती एक षटकार पाहायला मिळतो आहे. ते चांगली सुरुवात पाहायला मिळत होत्या कृष्णाच्या माध्यमातून, परंतु इथे एक बॉल मात्र मागणं ठरला गेला आहे. षटकातील चौथा बॉल यावेळेस पुन्हा इथे शॉर्ट पिच बॉल हलकाचा बॅट सगळा. इथे थर्ड मॅनला बॉल आडला गेलाय. ती एक अजून एक चांगला बॉल पाहायला मिळतो आहे. षटकातील पाचवा बॉल यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस बॉल, पुन्हा एकदा फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक काय मिड ऑफला इथे बॉल अडला जातोय. पुन्हा एकदा एक सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळते. एक धावेने संघाचा धावफलक 15 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. अजूनही या षटकामधील कृष्णा गोलंदाजाचा शेवटचा बॉल शिल्लक आहे. सामना करेल विलास. ते खरं तर विलास हा स्मार्ट बॉय जांभोड या संघाचा रन मशीन म्हणून ओळखला जातोय. सध्या तरी इथे वैयक्तिक एकच धाव मिळवले या फलंदाजांना. हो, यावेळेस उडवलाय स्क्वेअर लेगला, बॉलला उडवून दिलाय, बॉल निघून चाललाय सीमा रेखा पार. इथे ठोकलाय षटकार विलास या फलंदाजांना. संघाचा स्कोरबोर्ड मात्र 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहतोय स्मार्ट बॉय जांभोड या संघाचा 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचतो आहे. ते शेवटच्या बॉलवरती 6 धावा येत्या. या 6 धावाने 21 धावा स्कोरबोर्ड ते लागल्या गेल्यात. ते तिसरे षटक आपल्याला पाहायला मिळेल रॉयल स्टार बेटुली या संघाकडून. गोरखच्या माध्यमातून या शिवाजी इथे शिवाजी येतोय. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं षटक संघासाठी, तिसरं षटक असेल. ते 21 धावा तर स्कोरबोर्ड होते लागले गेला आहे स्मार्ट बॉय जांभोड या संघाचे. परंतु इथे शिवाजीला एक चांगलं काम करावं लागेल, कारण आपला दुसरा ओव्हर मात्र मागणं ठरला गेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये शिवाजी गोलंदाजानं 8 धावा खर्च केल्या होत्या. इथे पुन्हा एकदा कमीत कमी धावा खर्च करावा लागतील, तरच एक कमी धावांचं आव्हान असू शकतो. इथे फाईन लेगला फटका पाहिलाय आणि इथे नक्कीच बॉल निघून चालला सीमा रेखा पार. दणदणीत चौकार. इथे अजून एक चौकार गणेशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतो. या 4 धाव्याने संघाचा स्कोरबोर्ड मात्र पुढे ढकललाय. 25 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय स्मार्ट बॉय जांभोड या संघाचा. ते शिवाजी मात्र पहिल्या बॉलवरती मागणं ठरलं गेलं आहे. अजूनही या षटकामधील 5 बॉल शिल्लक आहे. हे 5 बॉल मात्र शिवाजी यांना कुठेतरी अचूक टप्प्यावरती फेकणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा फुलालेंचा बॉल होता, पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आहे, ते संपर्क नाही. या डॉट बॉल सध्या तरी शिवाजी गोलंदाजाचा पायाला मिळतो आहे. ते गोलंदाजाला कुठेतरी टप्प ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण इथे चांगले फटकेबाजी आपल्याला पाळवते. पुणे इथे मिडवनला क्षेत्ररक्षक आहे, इथे खराब क्षेत्ररक्षक पाळवतो आहे. ते क्षेत्ररक्षक येतो आहे गोरख, इथे बॉलला अडवलं गेला आहे. अगदी या बॉलवरती इथे विकेट. माही मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिला धक्का लागला गेला स्मार्ट बॉय जांभोड या संघाला. गणेशच्या स्वरूपात इथे संघाचं दाफलक सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय 27 आकड्यावरती. पुन्हा एकदा
या फायनलच्या दिवसामध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, सर्व मान्यवरांचं, सर्व संघांचं कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत केलं जातो आहे. नक्कीच इथे आपल्याला फायनलच्या दिवसामधील सामना क्रमांक तिसरा पाहायला मिळतो. एके बाजूला स्मार्ट बॉईज जांभोडी तर दुसऱ्या बाजूला रॉयल स्टार बिटुर्ली, हे दोन संघ सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे प्रथम बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय स्मार्ट बॉईज जांभोडी हा संघ सध्या तरी 2.3 षटकामध्ये 27 धावा स्कोरबोर्डवरती लागल्या गेल्या आहेत आणि एक विकेट स्कोरबोर्डवरती लागल्या गेल्या गणेशच्या स्वरूपात. त्यानंतर इथे शिवाजी मात्र नक्कीच एक चांगलं काम करताना आपल्या संघासाठी पाहायला मिळतोय. पहिला बॉल मागे टाकला गेला होता, त्यानंतर दुसरा आणि तिसरा बॉल अगदी डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळते. अजूनही या षटकामधील 3 बॉल सलग षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल. ओहो, यावेळेस बॅटरपासून थोडंसं लांब ठेवण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज शिवाजी. इथे पंचांचं सिग्नल येतोय वाईट बॉल, अतिरिक्त एक धाव. आणि इथे हा बॉल मात्र चेक केला जाईल पुन्हा एकदा. टी व्ही आंबेडकर निर्णय दिला गेला. इथे बॉलचा टप्पा कुठे आहे हा नक्कीच चेक केला जाईल. वाईट, ते वाईट बॉल दिला जाईल. अतिरिक्त एक धाव मिळते वाईटच्या स्वरूपात. एक धावने संघाचा स्कोरबोर्ड मात्र एकने पुढे ढकलला, 28 आकड्यावरती जाऊन पोहोचतो आहे. यावेळेस दिशाईन गेंद, खराब बॉल, पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा वाईट आपल्याला पाळवतो आहे. गोरखच्या माध्यमातून इथे चांगली सुरुवात केली ती शिवाजी गोलंदाजानं. इथे मात्र नक्कीच पुन्हा एकदा 2 बॉल वाईट फिकी करून आपला ओव्हर मात्र खराब करतोय शिवाजी हा गोलंदाज. ते शिवाजीला कुठेतरी का चांगलं काम करावं लागेल. ते पुन्हा एकदा लो फुलटॉस बॉल आडवे बॅटने फांड एकला बॉलला ढकलून दिला. एकदा मात्र वेगाने काढली जाते. हा दुसऱ्या धावेचा कॉल देखील होता, परंतु इथे विलास या फलंदाजांना माई यांना रोखलं. यावेळेस एक सिंगल धावावरती समाधान मानावं लागतं. या एक धावाने संघाचा धावफलक स्मार्ट बॉईज जांभोडे संघाचा एक गडी बाद 30 आकड्यावरती जाऊन पोहोचतो आहे. तिसऱ्या षटकात मधील अजूनही शिवाजी या गोलंदाजाचे 2 बॉल शिल्लक आहेत आणि या दोन्ही बॉलांचा सामना करेल विलास आणि माई. सध्या तरी विलासला आपण स्ट्राईकवरती पाहायला मिळतो आहे. हो, यावेळेस पुन्हा एकदा खराब बॉल पाहायला मिळतोय. यावेळेस दिशान गेंद, वाईट बॉल, अतिरिक्त एक धाव. एक धावाने संघाचा स्कोरबोर्ड 31 आकड्यावरती जाऊन पोहोचतो आहे. ती शॉर्ट पिच बॉल आहे, अगदी बॅकफुटवरती येऊन इथे मारलेला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. विलासच्या बॅटमधून इथे बॉल मात्र थांबणार नाही. या बॉल निघून चाललाय सीमा रेखा बार. इथे अजून एक चौकार या तिसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती आपल्याला 4 धावा पाहायला मिळत आहे. या 4 धावाने संघाचा स्कोरबोर्ड सध्या तर या 35 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. परंतु नाही, सॉरी, अजून एक शेवटचा बॉल शिल्लक आहे तिसऱ्या ओव्हरमधील शिवाजी या गोलंदाजाचा. इथे 5व्या बॉलवरती चौकार येतो आहे. ते पुन्हा एकदा एक फटका आपल्याला पाहायला मिळतो. स्कोअर लागल्या बॉलला ढकलून दिला. इथे एक सिंगल धाव काढली जाते. एक सिंगल धावाने संघाचा धावफलक 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 36 आकड्यावरती पाहायला मिळतोय स्मार्ट बॉईज जांभोडे या संघाचा. या 18 बॉलवरती 36 धावा स्कोरबोर्डवरती लागल्या गेल्यात स्मार्ट बॉईज जांभोडे या संघाच्या. एक चांगली साजेदारी सध्या तरी माया आणि विलासची आपल्याला पाहायला मिळते आहे. माई या फलंदाजानं केवळ 1 बॉलचा सामना केला, 1 धावांवरती खेळतो आहे आणि विलास 5 बॉलचा सामना करून 12 धावांवरती खेळतो आहे. परंतु या जोडीला कुठेतरी एक चांगली साजेदारी करणं गरजेचं आहे. सध्या तरी या ओव्हरमध्ये एक चांगली साजेदारी या दोघांमध्ये पाहायला मिळाली. गणेश विकेट मिळवल्यानंतर त्या स्मार्ट बॉईज जांभोडे या संघाच्या धावा मात्र रोखल्या गेल्यात. इथे गोलंदाज गोरखला आपण पाहू शकाल, चौथं षटक घेऊन येतोय. पहिलाच बॉल, हो यावेळेस पहिलाच बॉल अगदी कमी गतीने फिकी केला. इथे बीट केलाय विलास यांना, डॉट बॉल.
षटकातील पुढील बॉल इथे मात्र पुन्हा एकदा उंचार मारण्याचा प्रयत्न आणि इथे पंचकडे अपील आहे, परंतु इथे ती पंचांनी पेटवून लावली आहे. पुन्हा एकदा इथे चांगलंच निर्णय पुन्हा एकदा पार पडतोय, परंतु इथे गोलंदाजांना पुन्हा एकदा टिपे आंबेडकर निर्णय दिला गेला आहे. इथे कटचा अल्ट्राईज आपल्याकडे नाही आहे, परंतु जितकं शक्य होईल तितकं बघण्याचा प्रयत्न करतोय. योग्य तो निर्णय दिला जाईल. हंपर डिसिजन इथे काय समजत नाही या. नोट आउट. षटकातील पुढील बॉल इथे कोलटपचा बॉल उडवला, अगदी यावेळेस लॉंग ऑफला बॉल निघून चाललाय. वाई फायर इथे येतोय षटकार. विलासच्या बॅटमधून हा दणदणीत षटकार आपल्याला पाळतो आहे. या षटकाराच्या मदतीने संघाचा धावफलक स्मार्ट बॉईज जांभोड या संघाचा 42 आकड्यावरती जाऊन पोहोचतो आहे. ते यार्कर डिलर होता. परफेक्ट टायमिंग हेलिकॉप्टर यावेळीच विलासच्या बॅटमधून आपण बघितलं आहे. ते 6 धावा तर मिळत आहे. या 6 धावांनी संघाचा स्कोरबोर्ड 42 आकड्यावरती जाऊन पोहोचतो आहे. तर गोरख या गोलंदाजांना सुरुवातीला 2 बॉल अगदी अचूक टप्प्यावरती फिकी केलेत, परंतु इथे तिसरा बॉल मागणं टाळला गेला. इथे पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल, पुन्हा एकदा स्क्वेअर गेला फटका आहे. क्षेत्ररक्षक येतो आहे आणि इथे झेलची संधी आणि यावेळेस संधीचं सोनं दीपकच्या माध्यमातून आपल्याला ही झेल आपल्याला पाळवतो आहे. दुसरी सफलता मिळते रोस्टार बिटुर्ले या संघाला. ते मोठा विकेट मात्र मिळवला आहे बिटुर्ले या संघानं. विलासच्या स्वरूपात पुन्हा एकदा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. षटकातील पुढील बॉल गोरख या गोलंदाज आपल्याला पाळवतो. इथे सागर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. इथे दिशा गेन खराब बॉल आपल्याला पाळवतो आहे गोरखच्या माध्यमातून. इथे अजून एक एक्स्ट्रा धाव मिळते स्मार्ट बॉईज जांभोड या संघाला. एकदा वेळेस संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी 43 आकड्यावरती जाऊन पोहोचतो आहे. गोरखच्या षटकातील पुढील बॉल सामना करेल सागर. यावेळेस पुन्हा एकदा सागरला मात्र जमला नाही. अगदी कट करण्याचा प्रयत्न करतो आहे. ते स्लो गतीने फिकी करतोय गोलंदाज गोरख. ते एक चांगली ओव्हर गोरखच्या माध्यमातून आपल्याला पाळवतो आहे. केवळ 7 धावा खर्च केला आहे या 5 बॉलवरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल जर अजून अशोक टप्प्यावरती फिके गेला तर नक्कीच एक चांगलं ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा खबरला फटका खेळा. इकडे मात्र खराब क्षेत्ररक्षण पाळवतो आहे. इथे बॉल आडला गेला आहे. एकदा मात्र वेगाने कपडे दुसऱ्या धावेचा कॉल आणि बघता बघता इकडे मात्र तिसऱ्या धावेचा देखील कॉल आपल्याला पाळवतो आणि पळून पूर्ण 3 धावा काढल्या गेल्यात. या 3 धावेने संघाचा स्कोरबोर्ड मात्र 3ने पुढे ढकलला. 46 आकड्यावरती जाऊन पोहोचतो आहे. एक चांगली रन इन बिटवीन दोन्ही फलंदाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु इथे जर खरं तर पाहायला गेलं तर दोघे सख्खे बंधू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सागर आणि माही. ते माही मोठे बंधू आणि सागर छोटे बंधू सध्या तरी खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि नक्कीच या जोडीला कुठेतरी एक साजेदारी करणं गरजेचं आहे. शेवटचं ओव्हर शिल्लक आहे. या ओव्हरमध्ये चांगल्या धावा मिळवण्याची गरज आहे स्मार्ट बॉईज जांभोड या संघाला. बघूया सर्वच्या नजर या सामन्यावरती या जोडीवरती असेल.
ते दोघे सख्खे बंधू मैदानाच्या आतमध्ये सागर माही. समोर 6 बॉल शिल्लक आहे. शेवटचा ओव्हर शिल्लक आहे. संघाचा स्कोरबोर्ड 46 या आकड्यावरती लागला गेला आहे. नक्कीच सागर यांना कुठेतरी माही यांना स्ट्राईक देणं गरजेचं आहे. स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. ते आकाश गोलंदाजी मार्क सज्ज झाला आहे. गोरखचा छोटा बंधू आकाश. हो यावेळेस हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. इथे बीट होतोय सागर. त्या सध्या तरी पहिला बॉल आपल्याला अचूक टप्प्यावरती पाळवतो. आकाशच्या माध्यमातून एक चांगली सुरुवात बिटुले या संघाकडून मानावा लागेल. षटकात येईल पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल आकाश. सामना करेल सागर. सागर टू आकाश. ते सागरला देखील कुठेतरी हात खोलणं गरजेचं आहे, कारण कटकुट करण्याच्या नाद्यामध्ये कदाचित इथे धावा देखील रोखल्या जातील स्मार्ट बॉय जांभोडे या संघाच्या. खरं तर इथे बिटुले या संघाचं क्षेत्ररक्षण लावलं जातो आहे, कारण अजूनही या षटकामधील 5 बॉल शिल्लक आहे आणि खूप महत्त्वाचे 5 बॉल ठरले जातील स्मार्ट बॉय जांभोडे या संघाला. इथे धावा मिळवणं गरजेचं आहे. 60 ते 65 धावांवरून ती जर धावा मिळवल्या तर नक्कीच एक चांगलं आव्हान असेल रोस्टार बिटुले या संघासमोर. यावेळेस पुन्हा एकदा खेचण्याचा प्रयत्न होता आणि 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 इथे इथे ते रन आउट. ते सागर रन आउट होतो. नक्कीच इथे बॅट्सचा कडा होता. इथे चांगलंच क्षेत्ररक्षण विकेट किपरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. हलकाचा कट करण्याचा प्रयत्न केला होता सागर याने, परंतु बॅटचा कडा हलकाचा लागला होता. नक्कीच इथे सागर रन आउट होतो, कारण इथे फलंदाज स्ट्राईक रोटेट नव्हती झाली, त्यामुळे इथे मात्र नक्कीच सागरचा विकेट दिला जाईल. इथे आकाश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. आकाश टू आकाश. पुढील बॉल यावेळी सरळ फटका खेळा. इथे पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण आकाशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवरती एक सिंगल मात्र काढली जाते आणि की जिथे स्ट्राईक मिळते माही यांना. एक धावणे संघाचं दाफलक स्मार्ट बॉय जांभोडे या संघाचं पुढे ढकलला 47 आकड्यावरती. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. इथे स्ट्राईक रोटेट झाले. नक्कीच आकाशच्या फलंदाजांना या बॉलवरती एक सिंगल काढून मात्र माही यांना स्ट्राईक दिले. नक्कीच माही मात्र या 3 बॉलवरती अगदी मोठ्या फटक्या खेळण्याचा प्रयत्न असेल, कारण या अगोदरच्या 2 बॉलवरती नक्कीच आपण बघितलं होतं नाखुश होता सागर या फलंदाजावरती, कारण पहिला बॉल डॉट आला होता. त्यानंतर सागरच्या बॅटला दुसऱ्या बॉलवरती कट लागले गेले होते. नक्कीच तिथे सागर मात्र रनआउट झाला आणि इथे लगेच तिसऱ्या बॉलचा सामना करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आकाश. आणि आकाशने मात्र इथे स्ट्राईक रोटेट केले आहे. इथे स्ट्राईक सध्या तरी माही यांना मिळते, म्हणजेच या ओव्हरमधील अजूनही 3 बॉल शिल्लक आहे आणि इथे या 3 बॉलवरती पुरेपूर मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न असेल माही यांचा. आकाशांच्या पुढील बॉल यावेळी शॉर्ट पिच बॉल अगदी फाईन लेगला फटका खेळलाय आणि इथे येतोय षटकार. नक्कीच इथे मी म्हटलं होतं इथे मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न असेल आणि इथे नक्कीच पहिल्याच बॉलचा इथे सामना केलाय शेवटच्या ओव्हरमध्ये आणि इथे षटकार मात्र आपल्या संघासाठी मिळवून दिलाय माही या फलंदाजांना. या 6 धावेने संघाचा स्कोरबोर्ड मात्र सध्या 53 या आकड्यावरती जाऊन पोहोचतो आहे. खरं तर इथे क्षेत्ररक्षक होता, क्षेत्ररक्षकाला इथे तो बॉल अडवता आला नाही. अजूनही या षटकामधील 2 बॉल शिल्लक. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल आकाश. यावेळेस फुल टॉस बॉल पुन्हा एकदा कव्हरला फटके खेळला. एकदा मात्र वेगाने काढली जाते. दुसरा दाबायचा कॉल देखील आपल्याला पाहायला मिळतो. इकडे मात्र खराब क्षेत्ररक्षण रोस्टार बिटुले या संघाकडून पाहायला मिळतोय. या बॉलवरती 2 धावा काढल्या गेल्या. या 2 धाव्याने संघाचं धावफलक स्मार्ट बॉय जांभोडे या संघाचं 55 या आकड्यावरती जाऊन पोहोचतो आहे. ते मात्र आकाश या गोलंदाजाचा या शेवटच्या ओव्हरमधील शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि मार करेल माही. ते शेवटच्या बॉलवरती माही किती धावा मिळवू शकेल. सध्या तरी 55 धावा स्कोरबोर्ड ते लागल्या गेल्यात. ओह यावेळेस फुल टॉस बॉल अगदी यावेळेस जोरदार प्रहार. बॉल निघून चालला वाई फायर. इथे येतो षटकार माहीच्या बॅटमधून. ओव्हरची समाप्ती
5 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्मार्ट बॉईज जांभोड या संघाचा धावफलक आपल्याला पाहतो 61 या आकड्यावरती 62 धावांचं आव्हान ठेवलं होतं. नक्कीच माई आणि शेवटच्या ओव्हरमध्ये स्टॅग आपल्याकडे ठेवले आणि या बॉलवरती खरं तर पाहायला गेलं तर माईच्या बॅटमधून या 3 बॉलवरती खरं तर 14 धावा आल्यात. म्हणजे इथे नक्कीच भरपूर मोठा योगदान आणि या 3 बॉलवरती माईच्या बॅटमधून आपल्या संघासाठी पाहायला मिळत आहे. ते 62 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय. 30 बॉल आणि 62 धावा. त्यानंतर आपल्याला फायनलच्या दिवसामधील सामना क्रमांक 14 आपल्याला पाहायला मिळेल. जय बजरंग रायगड नगर विरुद्ध संघ जय भवानी चांदवाडी. या दोन्ही संघांना विनंती आहे आपल्या 11 खेळाडूंनी आमच्या समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे. आय डी कार्ड नसेल तरी चालेल परंतु तुमचे चेहरे आम्हाला दाखवायचे आहे. 11 खेळाडू जे अगोदर खेळण्यासाठी होते ते खेळाडू आमच्या समोर यायचा आहे. कदाचित दुसरा देखील खेळाडू असेल त्याचा आय डी कार्ड नसेल याची पूर्तता केली जाईल. त्यामुळे दोन्ही संघांना विनंती आहे आपल्या 11 खेळाडूंचे चेहरे दाखवायचे आहे. विनंती आहे. आजचा फायनलचा दिवस आहे आणि सर्व संघांसाठी आनंदाचा दिवस आहे आणि सर्व प्रेक्षकांसाठी देखील हा दिवस आनंदाचा आहे. पुन्हा एकदा कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत केलं जातो आहे सर्व संघांचं, सर्व प्रेक्षकांचा, सर्व मान्यवरांचा या सुपर स्ट्रायकर निर्फान या शतकामधील आजच्या फायनलचा दिवस आहे. या फायनलच्या दिवसामध्ये सर्व जमलेल्या प्रेक्षकांचं, सर्व मान्यवरांचं, सर्व संघांचा कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत. ते आपल्याला चौथा सामना पाहायला मिळेल. चौथ्या सामन्यात आपल्याला पाहायला मिळतोय रायगड नगर विरुद्ध चांदवाडी. या दोन्ही संघांना विनंती आहे टॉससाठी आमच्या समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे. सध्या तरी इथे आपल्याला पाहायला मिळतो आहे सामना क्रमांक 3 स्मार्ट बॉईज जामवाडे विरुद्ध रॉयल स्टार बिठुर्ली. हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे मात्र स्मार्ट बॉईज जामवाडे या संघाने प्रथम बॅटिंग करून 30 बॉलचा सामना केला. 61 धावा मिळवले. 62 धावांचं आव्हान ठेवलं गेलं आहे. इथे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. रॉयल स्टार बिठुर्ली या संघाचे आकाश आणि शिवाजी ही सलामीची जोडी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. या जोडीला कुठेतरी एक चांगली सुरुवात करून द्यावा लागेल कारण इथे रॉयल स्टार बिठुर्ली या संघाच्या 3 ओव्हर मात्र मागडे ठरले आणि त्या 3 ओव्हरच्या मागडे ठरल्या मोबदल्यात इथे 62 धावा सध्या तरी आपल्याला स्मार्ट बॉईज जांभोड या संघाच्या पाहायला मिळत आहे. विलासच्या माध्यमातून आपल्याला पहिले षटक पाहायला मिळतो आहे. स्मार्ट बॉईज जांभोड या संघाकडून सलामीची जोडी आकाश आणि शिवाजी. स्टॅगवरती सध्या तरी शिवाजीला आपण पाहू शकाल. पहिला बॉल इथे अगदी अचूक टप्प्यावरती फिकी केला आहे. अगदी यावेळेस पहिला बॉल मात्र विलास अचूक टप्प्यावरती आपल्याला पाळवतो आहे. इथे चांगली सुरुवात स्मार्ट बॉईज जांभोड या संघाकडून. षटकातील पुढील बॉल पुन्हा इथे घेऊन जाईल विलास. सामना करेल शिवाजी. ते मात्र शिवाजीला कुठेतरी चांगले फटके खेळावे लागतील. यावेळेस यारकर डिलिव्हरी अगदी खोदून काढलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक काय इथे बॉल आडला जातो. या बॉलवरती दुसरा धावाचा कॉल देखील आपल्याला पाळवतो आहे आणि बघता बघता या बॉलवरती 2 धावा काढल्या जात आहे. या 2 धावांनी श्रीगणेश होतोय रॉयल स्टार बिठुर्ली या संघाचा.
चालू द्या पंच सामने चालू असू द्या. षटकातील पुढे ते खराब क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळतो स्मार्ट जांभोड या संघाकडून आणि इथे 4 धावा मात्र पाहायला मिळतात शिवाजीच्या बॅटमधून. इथे 4 धावा येथील. या 4 धावाने रोस्टार बिटुल या संघाचं धावफलक 6 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. ते मात्र नक्कीच विलासच्या माध्यमातून एक चांगली ओव्हर आपल्याला पाहायला मिळते, परंतु इथे क्षेत्ररक्षकामध्ये खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो आहे. ते चांगले क्षेत्ररक्षण देखील करावं लागेल स्मार्ट बॉय जांभोड या संघाला. षटकातील पुढील बॉल इथे शॉर्ट पिच बॉल पुन्हा एकदा हलक्या त्याने पॉईंटच्या दिशेने बॉलला ढकलून दिलं. एकदा मात्र वेगाड काढली जाते. दुसऱ्या धाब्याचा कॉल देखील आपल्याला पाहायला होतं. इथे बॉल आडला गेला. या बॉलवरती पुन्हा 2 धावा काढल्या जाते. या 2 धाव्याने संघाचा स्कोरबोर्ड रोस्टार बिटुल या संघाचा 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचतो आहे. तर अजूनही या षटकामधील शेवटचा बॉल सलग विलास गोलंदाजाचा सामना करेल शिवाजी. तर खरं तर इथे स्मार्ट बॉय जांभोड या संघाला ही जोडी तोडणं गरजेचं आहे, कारण इथे दोन्ही फलंदाज मात्र विस्फोटक आहे. मोठे फटके खेळण्यात मायरा. इथे फटका खेळला अगदी मिड विकेटला बॉल पाठवून दिलाय. बॉल निघून चाललाय सीमा रेखा पार. इथे टोकलाय षटकार शिवाजीच्या बॅटमधून. इथे प्रथम पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतो आहे. ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर रोस्टार बिटुल या संघाचं धावफलक 14 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतो आहे. ते विलास मागडोर 14 धावा आल्या पहिल्या ओव्हरमध्ये. दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळतो आहे स्मार्ट बॉय जांभोड या संघाकडून. शरदच्या माध्यमातून पहिल्या ओव्हरमध्ये विलास या गोलंदाजांना 14 धावा खर्च केला. षटकातील पुढील बॉल व यावेळेस पहिलाच बॉल शरद या गोलंदाजाचा. इथे मिस्टामिक फटका अगदी झेलची संधी आणि इथे झेल खाली आपल्याला पाहायला मिळतोय संतू. आणि इथे संतूच्या माध्यमातून एक चांगली झेल आपल्याला पाहायला मिळतो आहे. म्हणजे जिथे पहिला धक्का लागतोय रोस्टार बिटुल या संघाला हक्काच्या स्वरूपात. धावसंख्या स्थिर आहे 14 या आकड्यावरती. ते पहिली सफलता स्मार्ट बॉय जांभोड या संघाला मिळते. एक चांगली सुरुवात शरदच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल फेकी केला अगदी अचूक टप्प्यावरती आहे. तिथे आकाशचा मात्र फटका फसला गेला आणि थर्डमॅनला स्लिपच्या दिशेला येते. संतोषच्या माध्यमातून एक चांगली झेल आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा न्यू फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे कृष्णा. ते कृष्णा आणि शिवाजीला एक साजेदारी करणं गरजेचं आहे, कारण इथे आपल्याला विजय होण्यासाठी 62 धावा चेस करावा लागतील. खरं तर इथे एक साजेदारीची गरज आहे, कारण इथे एक विकेट तर मात्र मिळतो आहे स्मार्ट बॉय जांभोड या संघाला. इथे पुन्हा एकदा कोला डब्याचा बॉल होता. इथे हलक्या हाताने खेळून काढला. इथे बॉल आडला गेला आहे. एक सिंगल धाव्याने संघाचाच धावफलक 15 आकड्यावरती जाऊन पोहोचतो. षटकातील पुढील बॉल पुणे घेऊन जाईल शरद. सामना करेल शिवाजी. इथे पुणे हलक्या हाताने पॉईंटच्या दिशेने बॉलला ढकलून दिले. इथे मात्र शोधला गॅप लावला. मॅप बॉल चाललाय दणदण करी सीमा रेखा पार. इथे येतोय चौकार.
ते सर्कल मर्यादा संपली गेल्या. नो बॉलवरती 19 धावा स्कोरबोर्डवरती लागल्या गेल्या तर रोस्टार बिटुल्ले या संघाचे. तेव्हा जरा शरदच तिसरं बॉल मागण्यात ठरलं गेलं आहे. तिसऱ्या बॉलवरती अगदी कव्हरला मात्र 4 धावा आल्यात. अजूनही या षटकामधील शिवाजी शरद या गोलंदाजाचे 3 बॉल शिल्लक. इथे सध्या तरी शिवाजीला आपण स्ट्राईकवरती पाहायला मिळतो आहे. इथे शिवाजीचा विकेट मिळवणं खूप गरजेचं आहे स्मार्ट बॉय जांभोडे या संघाला, कारण हा फलंदाज जर अजूनही 2 ते 3 ओव्हरपर्यंत टिकून राहिले तर नक्कीच या स्कोरबोर्डचा रंग मात्र वेगळाच पाहायला मिळेल. परंतु इकडे नक्कीच धोक्याची घंटी होती आणि इथे पुन्हा एकदा मिस फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते आहे. अगदी या बॉलवरती 2-2 संध्या होत्या आणि त्या दोन्ही संध्या मात्र मिस झाल्या आणि पंचांचा सिग्नल देखील आपल्याला च्यापर्यंत पोहोचला गेला. इथे वाईट घोषित केला जातो आहे. एक अतिरिक्त धाव देखील. बॅट कट आहे का? हो, ज्यावेळेस पुन्हा एकदा फुला लेनचा बॉल होता. इथे मिस झालाय बॅटर कृष्णा. इथे डॉट बॉल पाहायला मिळतो आहे. धावसंख्या स्थिर आहे 20 आकड्यावरती. रोस्टार बिटुल्ले या संघाचे अजूनही या षटकामधील शेवटचा बॉल शिल्लक आहे. सामना करेल कृष्णा. कृष्णा टू शरद. शेवटचा बॉल इथे सबलवून मारलेला आहे. इथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो आहे शरदच्या माध्यमातून. अगदी एवढीच शेवटचा बॉल मात्र डॉट बॉल पाहायला मिळतो आहे. ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाचा दाफलक रोस्टार बिटुल्ले या संघाचा इकडे बाद 20 आकड्यावरती पाहायला मिळतो आहे. ते मात्र या जोडीला एक चांगली साजेदारी करावं लागेल. अजूनही समीकरण 18 बॉल 42 धावा. पहिला धक्का तर लागला गेला आहे रोस्टार बोर्ले या संघाला अक्काच्या स्वरूपात. त्यानंतर एक छोटीशी साजेदारी आपल्याला पाहायला मिळते आकाश आणि शिवाजी या दोन्ही फलंदाजामध्ये. आणि या जोडीला खरं तर अजूनही 1 ते 2 ओव्हरपर्यंत टिकून राहणं गरजेचं आहे. एक चांगल्या धावा मिळवणं गरजेचं आहे जेणेकरून पुढे जाऊन आपल्या संघाचं समीकरण सोपं होऊ शकतो आहे. पुणे इथे गोलंदाजी मार्को सज्ज झाला. विलास संघासाठी तिसरा आणि वैयक्तिक दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळेल. विलासच्या माध्यमातून अजूनही 18 बॉल 42 धावांचं समीकरण रोस्टार बिटुल्ले या संघाला. तिसऱ्या षटकामध्ये पहिलाच बॉल इथे फुलटॉस बॉल आणि लो बॉल. इथे बिमर बॉल घोषित केलाय पंचानं. इथे पहिलाच बॉल मात्र खरा पाहायला मिळतोय विलासच्या माध्यमातून. इथे सोने पे सुहागा सुवर्ण संधी निर्माण होते फलंदाजासाठी. ते नो बॉलवरती 4 धावा आल्या आहेत. म्हणजे इथे पुन्हा 5 धावा जोडले जातील आणि येणारा बॉल मात्र फ्री हिट. सुवर्ण संधी आहे फलंदाजासाठी. ते तिसऱ्या ओव्हरमध्ये खराब सुरुवात विलास या गोलंदाजाची. येणारा बॉल फ्री हिट. सुवर्ण संधी सामना करेल शिवाजी. शिवाजी टू विलास. ओह, यावेळेस फुल टॉस बॉल. अगदी यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतो फाईन लेगला. इथे पुन्हा या फ्री हिटवरती 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. या 4 धाव्याने संघाचा स्कोरबोर्ड रोस्टार बिटुल्ले या संघात आपल्याला पाहायला मिळतो आहे 29 आकड्यावरती. पुन्हा एक लो फुलटॉस बॉल होता. सॉरी, इथे यार्कर डिलिव्हरी थोडंसा पायाजवळ बॉलचा टप्पा होता. इथे परफेक्ट टायमिंग मात्र शिवाजीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला आणि पुन्हा एकदा तोच क्षेत्र निवडला आणि 4 धावा पुन्हा एकदा शिवाजीच्या बॅटमधून. इथे पुन्हा एकदा फुलाल्यांचा बॉल होता जोरदार मारण्याचा प्रयत्न. इथे पंचांनी मात्र थडा आंबेडकर निर्णय दिला गेला आहे. हा बॉल मात्र नक्कीच मध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे.
ते वाईट पुन्हा एकदा घोषित केला जाईल. ते खरा बॉल अजून आहे. विलास या गोलंदाजाचा पाय रोळतो आहे. या ओव्हरमध्ये विलासची खराब सुरुवात पाहायला मिळते. षटकातील पुढील बॉल व यावेळी शॉर्ट पिच बॉल आहे. त्या फटका फसला गेला. क्षेत्ररक्षक आहे आणि इथे झेल मात्र टिपला जातो आहे. तरी दुसरा धक्का लागतो आहे रोस्टार बिटुर्ले या संघाला. जय बजरंग रायगडनगर संघाचा कर्णधार, जय भवानी चांदवाडी दोन्ही कर्णधारांनी टॉससाठी संपर्क साधायचा. रॉयल स्टार बिटोले संघाची धावसंख्या 30, 2 गडी बाद 30. अजूनही विलासचे काही चेंडू शिल्लक. बघूया पुढचा चेंडू, विलासचा पुढचा चेंडू स्ट्राईकला गेलाय तो गोरख. विलासचा पुढचा चेंडू गोरखसाठी. गोरख काय करतो पुढच्या चेंडूवर, बघूया मारा करतोय आणि हा पहिल्या चेंडूवर खणखणीत षटकार येतोय गोरखच्या बॅटमधून. पहिल्या चेंडूवर खणखणीत षटकार. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाली ती 36. अतिशय चांगली सुरुवात होते गोरखच्या बॅटमधून. पहिल्या चेंडूवर खणखणीत षटकार येतोय. बघूया पुढचा चेंडू परत एकदा गोरखसाठी. धावसंख्या 36. अजूनही काही धावांची गरज आहे. पुढचा चेंडू, विलासचा पुढचा चेंडू मारा करतो गोरख. बघूया काय होतंय. परत एकदा जोरदार फटका आहे. बघूया काय होतंय. परत एकदा खणखणीत षटकार येतोय. सलग दुसरा षटकार गोरखच्या बॅटमधून निघतोय. सलग दुसरा षटकार. 2 बॉलमध्ये 12 धावा खर्च केल्यात. अजूनही याच षटकातील काही चेंडू शिल्लक. 42 धावा धावफलकावर लागत आहेत. 2 गडी बाद 42. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक. या षटकात जवळजवळ 18 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. 18 + 4 22 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. अजूनही 2 चेंडू शिल्लक. बघूया पुढचा चेंडू मारा करतोय परत एकदा गोरख आणि आता मात्र डॉट डिलिव्हरी, निर्धाव चेंडू येतोय. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. 42. पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू मारा करतो गोरख. परत एकदा लेग साईडच्या दिशेने टटवलेला चेंडू आहे. बघूया किती धावा घेतात. 1 धाव तर पूर्ण होते. दुसऱ्या धावीचा प्रयत्न आहे. 2 धावा आणि आता इथे डायरेक्ट अंपायर सिग्नल. 2 धावा होत आहेत पूर्ण. रिव्ह्यू. ते नोट आउट आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगली एफर्ट आपल्याला पाहायला मिळतो आहे रोस्टार बिटोले या संघाकडून गोरखच्या माध्यमातून. नक्कीच येत आहे या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळत आहे 2 धावा. या 2 धाव्याने संघाचा स्कोरबोर्ड 44च्या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 3 ओव्हर संपुष्टात आल्या आहे. 44 धावा स्कोरबोर्ड होती लागले गेले तर अजूनही 12 बॉल आणि 18 धावा. ते मात्र नक्कीच समीकरण सोपं आहे रोस्टार बिटोले या संघाला, परंतु इथे स्मार्ट बॉय जांभोडे या संघाला कुठेतरी
हा एक ओव्हर मात्र अचूक टप्प्यावरती फेकी करावं लागेल. इथे कमबॅक करण्याची गरज आहे. इथे चांगले क्षेत्ररक्षण देखील करणं गरजेचं आहे. धावा रोखाव्या लागतील. सध्या तरी आपल्याला ती चौथे षटक आपल्याला पाहायला मिळतो आहे गणेशच्या माध्यमातून. ते 12 बॉल आणि 18 धावा. 12 बॉल 18 धावा इथ्या कर्णधारने मात्र इथे गणेशच्या हातामध्ये चौथे षटक हाताळण्यासाठी बॉल दिले आहे. इथे पहिलाच बॉल गणेशचा अगदी यावेळी शॉर्ट पिच बॉल होता. अगदी कव्हरला फटका खेळला. इथे बॉल अडला गेला आहे. एकदा मात्र वेगाने काढली जाते. दुसरा धाव्याचा कॉल देखील आपल्याला पाहायला होतोय. परंतु या बॉलवरती एक इथे दोन यावेळेस पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. इथे बॅटचा कडा आहे. इथे विकेट. ते झेल बाद होतोय कृष्णा. एक चांगले झेल आपल्याला पाहायला मिळतोय विलासच्या माध्यमातून. त्या खूप मोठा कमबॅक करावा लागेल स्मार्ट बॉय जांभोडे या संघाला, तरच हा सामना जिंकू शकतोय. कारण इथे समीकरण सोपं झालं आहे रोस्टार बिटोले या संघाला. नाखुश देखील आपल्याला पाहायला मिळतोय विलास. कारण इथे पहिले मात्र आपले 3 ओव्हर खूप महागडे ठरले गेले. त्यानंतर इथे या 2 ओव्हरमध्ये समीकरण खूप सोपं झालं आहे रोस्टार बिटोले या संघाला. अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. पुढे एकदा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय भावडू. डावखुऱ्याचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. गणेश षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल. तिसराच बॉल आपल्याला पाहायला मिळेल. या चौथ्या ओव्हरमध्ये सामना करेल बावडू तो गणेश. ओहो, यावेळी स्लो डिलिव्हरी होती. इथे बावडू यांना समजलं नाही. अगदी कमी गतीने विट केलंय बावडू यांना. ते सध्या तरी गणेशचा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. ते सध्या तरी एक चांगली सुरुवात आहे स्मार्ट बॉय जांभोडे या संघाकडून. पहिल्या बॉलवरती 2 धावा खर्च केल्या. त्यानंतर हे 2 बॉल मात्र गणेशचे चांगले अचूक टप्प्यावरती पाहायला मिळत आहे. एक दुसऱ्या बॉलवरती विकेट मिळवून दिलंय. त्यानंतर पुन्हा एकदा एक डॉट बॉल म्हणजे सलग 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळत आहे. षटकातील पुढील बॉल इथे पुन्हा एकदा फटका खेळला. इथे क्षेत्ररक्षक आहे. एकदा मात्र वेगाने काढली जाते आणि इथे खराब क्षेत्ररक्षण बॉल निघून चाललाय सीमा रेखा पार. दणदणीत चौकार इथे बावडूच्या बॅटमधून आपल्याला पाळतोय. ते खराब क्षेत्ररक्षण स्मार्ट बॉय जांभोडे या संघाकडून. नक्कीच गोलंदाज इथे चांगली कामगिरी करतोय, परंतु इथे क्षेत्ररक्षक चुका करताय आणि इथे 4 धावा येत आहे रॉयल स्टार बिटोले या संघाला. संघाचा धावफलक 50 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. अजूनही 12 धावांची आवश्यकता. 8 बॉल आणि 12 धावा. षटकातील पुढील बॉल पुणे इथे घेऊन जाईल. हो, यावेळेस पुण्यात जोरदार फटका बॉलला उडून दिलाय. बॉल निघून चाललाय. हवाई फायर. इथे येतोय षटकार. भावडूच्या बॅट मधून इथं मोठा फटका आपल्याला पाळतोय. ते समीकरण मात्र अजूनही सोपवत आहे रोस्टर बिटोले या संघाचा. तर केवळ 6 धावांची आवश्यकता. सध्या तरी इथे एक चांगले फटकेबाजी आपल्याला भावडूच्या बॅटमधून पाहायला मिळतो आहे. त्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक. पुन्हा एकदा घेऊन जाईल. सामना करेल बावडू तो गणेश. ते गणेशचे मात्र 2 महागडे बॉल ठरले गेले आहेत. एक मिसफिल्डिंगचा चौकार आणि इथे एक परफेक्ट टायमिंगचा एक षटकार बावडूच्या बॅटमधून. इथे डॉट बॉल. तर शेवटचं ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. 6 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. इथे एक ही ओव्हरवरती कुठेतरी स्मार्ट बॉय जांभोडे हा संघ अवलंबून असेल. हे 6 धावा डिफेंड करावा लागतील. एक चांगला आव्हान दिलं आहे बिटोले या संघासमोर स्मार्ट बॉय जांभोडे या संघानं, परंतु इथे काहीशा चुका आपण स्मार्ट बॉय जांभोडे या संघाकडून बघितल्या
आणि ते चुकीचं परिणाम सध्या तरी इथे भोगावं लागतंय स्मार्ट बॉय जांभोडी या संघाला. त्या समीकरण मात्र शेवटच्या ओव्हरपर्यंत येऊन राहिलाय 6 बॉल आणि 6 धावा. सहा बॉल 6 धावा इथे शेवटचे षटक आपल्याला पाळवतोय सागरच्या माध्यमातून. इथे नक्कीच सागरला कुठेतरी एक चांगली कामगिरी करावं लागेल. ते समीकरण सोपं आहे रोज स्टार बिटुले या संघासाठी, परंतु इथे सागरला कमालीची गोलंदाजी करावं लागेल. या 6 धावा डिफेंड करायच्या आहे सागर यांना. षटकातील पहिलाच बॉल सागर या गोलंदाजाचा सामना करेल. गोरख इथे आडवे बॅटने फटका खेळला अगदी फाईन लेगला. इथे क्षेत्ररक्षक आहे परंतु इथे बॉल मात्र निघून चाललाय सीमारेखा पार. इथे तो चौकार. गोरखच्या बॅट मधून हा दणदणीत चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी ताकदवर फटका होता, अगदी वेगाने निघून गेला आहे. इथे क्षेत्ररक्षकाला बॉल अडवता आला नाही. या षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल सागर. सामना करेल गोरख टू सागर. इथे पुन्हा एकदा फुलटॉस बॉल होता, इथे एकदा मात्र काढली जाते. दुसरा धाव्याचा कॉल. इथे बॉल निघून चाललाय सीमारेखा पार आणि इथे 4 धावा. ते विजय होतोय. रोज स्टार बिटुले हा संघ. विजय झालेल्या संघाचं अभिनंदन, पराभूत झालेल्या संघाचं देखील अभिनंदन. तो इथे स्मार्ट बॉयज जांभोडी या संघाला कमबॅक करता आला नाही. खूप मोठा रनांचा डोंगर उभा होता, परंतु इथे